आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांना पंढरपूरच्या वारीची ओढ लागते। पंढरपूरच्या वारीची परंपरा खूप जुनी आहे। 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती। त्यांचे वडील वारीला जात असल्याचे उल्लेख आढळतात। ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले। हेच व्यापक स्वरूप पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली। इसवी 1685 मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरविले। संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदीला निघाले। तेथे त्याच पालखीत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या आणि पुढे पंढरपूरला गेले। तेव्हापासून 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती। काही कारणास्तव लोकांनी ही जुळ्या पालखीची परंपरा खंडित करून देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या पालखींचा आयोजन करण्याचा निर्णय घेतला।